विन तोकातली हितुटॅना या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळालं की समर काकूवर खूप जास्त पेटला होता आणि समर जो आहे त्याला आता लक्षात यायला लागलंय की काकूचे काय काय कारनामे चाललेत आणि समर लवकरच काकूला धडा शिकवणार आहे. मालिकेत आपल्याला आजच्या भागात असं बघायला मिळालं की चिंगी जी आहे तिने त्यांच्या घरी पूजा केली होती आणि तिचा नेहमीचा स्टाफचा युनिफॉर्म न घालता तिने साडी नेसली होती आणि या कारणामुळे काकूने चिंगीला खूप ओरडलं, खूप काही बोललं. आता स्वानिधी येऊन तिकडे चिंगीची बाजू घेते. ती बोलते की आजच्या दिवस चिंगीने पूजा केली तर काय बिघडते त्यामध्ये. आजी पण येऊन चिंगीची बाजू घेते आणि नेमकं त्याच वेळेस समर देखील येऊन चिंगीची बाजू घेतो आणि काकूला बोलतो की देव काय सगळ्यांचा म्हणजे देव काय कोणत्या एका व्यक्तीचा नसतो, सगळ्यांचा असतो. ती लहान आहे, तिने येऊन पूजा केली, त्यात काही गडबड नाही, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि या कारणामुळे काकूला गप्प व्हावं लागतं. आणि दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की चिंगी जी आहे ती कालचा विषय काढत असते आणि बोलते की म्हणजे जेव्हा काकू तिकडून चिडून निघून जाते तेव्हा चिंकी कालचा विषय काढते. कारण काल तुम्हाला माहितीच असेल काकूने चिंकीच्या कानाखाली मारली होती आणि याविषयी समरला काहीच माहिती नाही आहे. आणि मग चिंगी याविषयी विषय काढते आणि बोलते की काकूने जे माझ्यासोबत काल केलं होतं त्यातून मला लक्षात आलं की काकूला मी आवडत नाही आणि हे सगळं असून पण मी अशी वागले, मी अशी न विचारता पूजा केली, साडी नेसली, खूप चुकीचं केलं, मला माझी चूक लक्षात आली आहे असं चिंगी बोलते. आणि त्यावेळेस समोर विचारतो काय केलं काल काकूने नेमकं तुला. आता चिंगी सांगायला जाणारच असते की काकूने तिच्या कानाखाली काल मारलेली, कारण हे समजलं असतं तर समोर खूप पेटला असता काकूवरती. परंतु चिंगीने ते काही सांगितलं नाही कारण स्वानंदीने मधूनच विषय बदलला आणि स्वानंदीने ते तिच्या पद्धतीने हँडल केलं होतं आणि तिला वाटतं की बहुतेक कशाला घरात वाद, त्यामुळे स्वानंदीने याविषयी समरला सांगितलंच नाही. आता मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं की हळूहळू समरला सगळ्या गोष्टी समजत चालल्यात की काकूचे काही काही कारस्थानं चालू आहेत आणि या कारस्थानांबद्दल समजल्यावर नक्कीच समर जो आहे तो या काकूला धडा शिकवेल. कारण या सगळ्यामध्ये काकू जी आहे ती तर अजून जास्त पेटलेली आहे. काकूने तर अर्पितासोबत मिळून असं ठरवलं की आता या चिंगीला मला धडा शिकवायचा, या चिंगीची मला वाट लावायची. आणि हे नोकरांना वाटतं काय म्हणजे या नोकरांसाठी स्वानंदीने, आजीने, समरने सगळ्यांनी मिळून काकूला बोललेलं असतं आणि या कारणामुळे काकूला खूप राग आलेला असतो. ती बोलते की मी या घराची सून आहे आणि हे सगळे लोक त्यांच्या नोकरांना डोक्यावर चढवून ठेवतात आणि या कारणामुळे काकूला खूप जास्त राग आलेला असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजीने काकूला देखील खूप काही बोललेलं असतं. कारण काकूची स्वतःची मुलगी तिच्या माहेरी राहते आणि कधीकधी सासरी जाते आणि दुसरीकडे तिचा मुलगा पण एकदम बिघडलेला आहे. कधी पण उठतो, कधी काही करतो, म्हणजे त्यालाच वाईट सवय लागलेत. आजी असं बोलते की तुला तुझ्या मुलांना शिस्त नाही शिकवता आली, तू नोकरांना का बोलतीये, तुला दुसऱ्यांना कोणाला बोलायचा काय अधिकारच नाही जर तुझ्या स्वतःच्या मुलांना शिस्त नसेल. आणि यामुळे आता काकूचा इगो हर्ट झालेला असतो. काकूला माहिती आहे की ती चुकती आहे, परंतु तिला तिचा इगो जपायचा आहे आणि याच कारणामुळे काकू लवकरच अजून मोठे कारस्थानं रचणार आहे. पण काकूला माहिती नाही की तिचे कारस्थानं जेव्हा फेल होतील तेव्हा याबद्दल जेव्हा सगळ्यांना समजेल आणि समरला हळूहळू लक्षात येईल की त्याची काकू काय लेवलची बाई आहे, ज्या की गोष्टी आतापर्यंत स्वानंदीने समरपासून लपून ठेवले ते जेव्हा समोर येतील तेव्हा आपल्याला बघायला खूप मजा येईल कशा प्रकारे समर काकूवर पेटून उठतोय. तर या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं मालिकेत नेमकं पुढे काय काय होईल आणि असेच मालिकांचे अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील की आत्तापर्यंत मालिकेत काय झालं काही मिनिटांमध्येच, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यामध्ये मी काही मिनिटांमध्येच तुम्हाला मालिकांचे अपडेट्स देत असतो. आणि दुसरीकडे अंशुमनचं काय चाललं तुम्हाला माहितीच आहे, चिंगीसोबत त्याने अफेअर सुरू केलं, चिंगीला तो फसवतोय, त्याबद्दल देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो पाहायचा असेल तर समोर स्क्रीनवर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. त्या व्हिडिओवर लगेच क्लिक करा आणि पहा की अंशुमनला कशा प्रकारे त्याच्या कर्मांची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर तो व्हिडिओ नक्की पहा. आपण व्हिडिओ मालिकेच्या पुढील भागात पाहूया मालिकेत पुढे अजून नेमकं काय काय घडतंय ते.